आता मोठ्याने प्रश्न विचारायचा आहे आमच्या पाठोपाठ. परमपूज्य श्री माताजी, मोठ्याने विचारायचं आहे. परमपूज्य श्री माताजी, सर्वत्र पसरलेली परमेश्वराची प्रेम शक्ती हीच आहे का? बघा, जाणीव वाढली पहिल्यापेक्षा. श्री माताजी, आम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाल्याची ही खूण आहे का? बघा, आपण प्रश्न विचारला, हातावरती जाणीव पहिल्यापेक्षा वाढली असेल. श्री माताजी, आपणच साक्षात आदिशक्ती आहात काय? बघा, याचं उत्तर देखील आपल्याला मिळालेलं आहे. आपल्या हातांवरती जाणीव पहिल्यापेक्षा खूप वाढलेली आहे. हे सत्य आहे, परम सत्य आहे. हात खाली घ्यायचे सर्वांनी. आता बघा, फार मोठी कृपा श्री माताजींची की आपल्याला हे सगळं त्यांच्या कृपेत प्राप्त झालेलं आहे. आत्मदीप जो आहे आत्म्यातला, तो पेटलेला आहे. पण तो जसा एखादा दिवा हा पेटल्यानंतर तो तेवत ठेवण्याकरता आपण त्याच्यामध्ये सतत तेल घालत असतो, तसं आजचा हा पहिला दिवस होता. तुमच्या आतमधला दीप जो आहे तो पेटलेला आहे, पण तो सतत तेवत ठेवण्याकरता तुम्हाला आजपासूनच घरी सकाळी आणि सायंकाळी नियमितपणे ध्यान करायचं आहे. आता ध्यान करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? आजच तुम्ही घरी गेल्यानंतर सायंकाळी झोपण्यापूर्वी बसू शकता. बसण्यापूर्वी इथे हात ठेवा, इथे हात ठेवा, इथे काही म्हणा, या कृती आता करण्याची आवश्यकता नाही. सुरुवातीला एकदाच ह्या कृती कराव्या लागतात. आता एकदा शक्ती जागृत झाल्यानंतर तुम्हाला फक्त बसायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत, दोन्ही हात मांडीवरती ठेवायचे आहेत आणि चित्त टाळूवरती ठेवायचं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुमच्या हातांमधून ही शक्ती व्हायला लागते. ध्यान वेगळं काही नाही आहे. सकाळी उठल्यानंतर आंघोळ केलीच पाहिजे का? आवश्यकता नाही. हे आतलं स्नान आहे, आंघोळीची गरज नाही. कधीही तुम्ही उठा, 4ला उठा, 5ला उठा, अगदी 7ला उठा. उठल्यानंतर तुमच्या सोयीस्कर वेळेनुसार कुणाला चहा घ्यायचा चहा घ्या, परंतु बसा. चित्त स्थिर आणि शांत करण्याचा प्रयत्न करा त्या सर्वव्यापी परमेश्वरी शक्तीशी. आणि जेव्हा तुम्ही बसायला लागाल, आश्चर्य आहे, तुमचे विचार हळूहळू थांबायला लागतील. तुम्हाला निर्विचारिता प्राप्त होईल. आणि निर्विचारिता प्राप्त होणं म्हणजे हेच ध्यान आहे. ध्यान वेगळं काही नाही, लक्षात घ्या. हे करण्याकरता कुठं तुम्हाला काही कोणाला द्यायचं नाही, कोणाला काही सांगायचं नाही. आतलं ज्ञान आहे. पुष्कळ शेतकरी मंडळी आहेत, तुम्ही दुपारच्या वेळेला झाडाखाली बसलात, डोळे बंद केले, चित्त टाळूवरती ठेवलं, काही क्षण 2 मिनटं 3 मिनटं बसले, ते ध्यान आहे. तुमच्या ऑफिसमध्ये गेलात, शिक्षक मंडळी स्टाफ रूममध्ये गेले, दुपारच्या वेळेला प्रवास करता तुम्ही तुमच्या गाडीने, एसटीने, रेल्वेने, बसा सीटवरती, डोळे बंद करा आणि चित्त या ठिकाणी द्या. अगदी तुम्ही त्यावेळेला 2 मिनिट 3 मिनिटं जरी प्रयत्न केला स्थिर होण्याचा, निर्विचार होण्याचा, तेच ध्यान आहे. परंतु याच्याबरोबर सकाळी आणि सायंकाळी मात्र नियमितपणे आपल्याला बसलंच पाहिजे. शेवटी हे जे सगळे फायदे तुम्हाला सांगितले, हे तुम्हाला तेव्हाच प्राप्त होतील जेव्हा तुम्ही नियमितपणे ध्यान कराल. तुम्हाला ध्यान हे केलंच पाहिजे, लक्षात घ्या. आपली मानसिकता अशी आहे समाजाची की आपल्याला कोणी काही सांगितलं, एखादं नारळ घरात ठेवा, आपण ते ठेवून मोकळं होऊन जाऊ. पण तो सकाळी ध्यान करा, बसा, ते थोडं अवघड वाटतं माणसाला. पण जे अवघड आहे, एकदा ते साध्य झालं, ती सवय झाली की तुमचं जीवन जे आहे ते आनंदाने भरून जाईल. इथून पुढे आता मला असं वाटतं खऱ्या अर्थानं संयोग सुरू झालेला आहे. आजचा कार्यक्रम हा प्राथमिक अवस्थेतला त्यातला फक्त एक भाग होता. इथून पुढे तुम्हाला याच्यामध्ये उतरायचं आहे. या महासागरामध्ये प्रचंड मोठं महासागर आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मोठ्या मोठ्या ऋषीमुनींना ज्या शक्त्या मिळालेल्या नव्हत्या, त्या शक्त्या तुम्हाला प्राप्त होतील सामान्य माणसांना हे ध्यान करून.